आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रोज घेऊन मी अजून नाही जगू शकत. मला विक्रांची माफी मागायलाच पाहिजे. त्याशिवाय काय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. पण आता खूप उशीर झालाय. आता महेशरावांना फोन करणं बरोबर नाही दिसणार. तर मी उद्याच महेशरावांशी बोलून घेते आणि विक्रांची माफी मागते. या गोष्टीमुळे आई सुद्धा अस्वस्थ आहे. विक्रांत म्हणाला तेही बरोबर आहे. मीही आईला माफ करायला हवं, नाहीतर तिचं मन तिला खात राहील. काय सॉलिड खेळला माहिती विक्रांत. आई तुला सांगतो शेवटपर्यंत हार मानायला तयार नव्हता. मज्जा आली असेल ना रे. काय खूप मजा आली. यार मी यायला हवं होतं. पण मी माझ्या मित्रासाठी खुश आहे. अरे विक्रांत जिंकला यार. ताई, विक्रांतचा डबा. थँक्यू. निघते. बाय. थांब. हात जोडून माफी मागते तुझी. माफ कर मला. आई काय करतेस तू हे? काय माझ्याकडून चूक झाली आणि चूक झाल्यावर जे करतात तेच करते. हो आई, पण नाही. अगं मुलांकडून चूक झाली तर आई ओरडते ना. आईकडून चूक झाली तर तिने माफी मागायला नको. मी खूप मनापासून माफी मागते तुझी. खरंच माफ कर मला. आई, तू माफी नको मागूस. त्याची काही गरज नाहीये. अशी कशी गरज नाही. माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलंय. गुन्हेगार आहे मी तुमची. आई, असं नाहीये. हे बघ, कुठलीही आई आपल्या मुलांचा कधीच वाईट विचार नाही करत. आणि मला माहितीये तू जे काही केलंस ते आमच्या भल्याचा विचार करूनच केलंस. हा, पण त्याच्यामुळे तुला त्रास झालाच ना गो. बाय. मला विक्रांतची पण माफी मागायची. त्याच्याकडे घेऊन चल. मला मनात खूप साचलंय गो. सगळं खरं सांगून मोकळं व्हायचंय मला, पण नाही नको म्हणून. ठीक आहे, चल. एक मिनिट. ताई, आई कशाबद्दल बोलतीये? हो, आणि आई तुमची माफी का मागतात? कारण आईने आमच्या समोर जी अट घातली होती ते सगळं नाटक होतं. म्हणजे म्हणजे माझ्या मनात तसं काय नव्हतंच. महेशराव बोलले की मीनाताईंना दाखवून देऊ पोरांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. ते कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडणार नाही. आणि त्यासाठी एकच मार्ग होता. म्हणून मग मी अट ठेवली. विक्रांतने महेशरावांचं नाव न वापरता स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवायचं. म्हणजे विक्रांतचं आणि ताईचं लग्न व्हावं
असंच तुला पण वाटतं ना? हा. तेव्हाच पावला बाई. म्हणजे फायनली सगळं ठीक झालं. नाही, मी विक्रांतची माफी मागितल्यावर सगळं ठीक होईल. हा पण म्हणजे ताईचं लग्न होणार असंच ना? हा. बरं आई, तू थांब, मी रिक्षा बोलून येते. का गो, गाडी कुठे आहे? ग गाडी रिपेअरिंगला दिली आहे, आलेच मी. वासंती ताई. हा वासंती ताई बोला. हा महेशराव, आज मी विक्रांतला भेटायला चालले. अहो जा की. अहो तुमचा जावई आहे, तुम्ही त्याला कधी भेटायला जाऊ शकता. नाही तसं नाही, आज मी त्याला सगळं खरं सांगणार. पण असं अचानक का? अहो आपल्यातलं बोलणं गिरिजाने ऐकलं, मग तिने विक्रांतला सांगण्याआधी आपणच कबूल केलेलं बरं ना. हे बघा, पोरांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज निर्माण होण्याआधी आपण सगळं खरं सांगून टाकू ना त्यांना. नाही तुमचं बरोबर आहे वासंती ताई. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी पण येतो. काय आपण दोघांनी मिळून सुरू केलं आहे, त्याची कबुली सुद्धा आपण दोघांनी मिळूनच द्यायला. बर, या तुम्ही. आई, रिक्षा आली आहे, चल चल. काय करावं ना काही सुचत नाहीये. काही करायला गेले तर तोंडावर पडते. काय मीना, आता पुढे काय कारस्थान करायचं याचा विचार करतेस ना? हो, काही प्रॉब्लेम? छे, अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे? कर ना, विचार कर. तू कितीही विचार केलास ना तरी तुझ्या मनात जे आहे ना ते अजिबात घडणार नाहीये. तुम्ही भविष्यवाणी कधीपासून करायला लागला? अगं भविष्यवाणी करायची काय गरज आहे? मला माहितीये ना, तू त्या दोघांना दूर करण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी ते दोघं एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत. गैरसमज आहे तुमचा. हो ना? अगं मग तुझा चेहरा असा पडलाय का? माझा चेहरा कुठं पडलाय? माझा मुलगा जिंकलाय. आय एम हॅपी. हो ना? अगं मग तो हॅपीनेस जरा चेहऱ्यावर दिसू देत ना. कसं असतं मीना, आपण जेव्हा एखाद्याचं वाईट करायला जातो ना तेव्हा आपल्यासोबत वाईटच घडतं.